नक्कीच आपण आज गडचिरोलीत आणि गडचिरोलीच्या अगदी चौकामध्ये आदिवासी दिनानिमित्तापासून तर भारताच्या स्वातंत्र्य दिना 15 ऑगस्ट पर्यंत स्वातंत्र्याचा वारसा, विचाराचे मंथन आणि भविष्याची दिशा असं ठरवणारा चरखे के पास चर्चा असं एकंदरीत अनेक दिवसांचं हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाला आजच्या दिवशी आपल्यासोबत आमदार साहेब आहेत. चरखे के पास चर्चा ही नेमकी संकल्पना काय आहे आणि महत्वाचं नेमकं यामधनं काय आपण साध्य करणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कारण आदिवासी दिनानिमित्तापासून तर स्वातंत्र्य दिनापर्यंत हा मोठा उपक्रम इथे जे महेंद्र ब्राह्मणवाडा यांच्या आयोजनाच्या माध्यमातून इथे होतोय. आपण आमदार म्हणून या सरकारला काय सांगा? जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट या दिवसापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत हा चरखे के पास चर्चा या संबंधानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याच पद्धतीनं त्यांचा हा सिम्बॉल समोर ठेवून चरखे के पास चर्चा अशा प्रकारची एक थीम या ठिकाणी केलेली आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही प्रोजेक्ट येत आहेत आणि त्या प्रोजेक्टमुळे या जिल्ह्यातील जे शेत्या आहेत, शेत्या उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी प्रोजेक्टची निर्मिती केली जात आहे. याचा विरोध करण्यासाठी, खरं म्हणजे प्रोजेक्टला विरोध नाही, परंतु शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करून त्या कवडीमोल भावामध्ये घेऊन त्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केल्या जात आहे. याच्यासाठी आमचा विरोध आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा जवळपास 70 ते 75% एक जंगलाने व्याप्त असा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे. या खनिज संपत्तीला जी काही आज मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणून लूट करीत आहेत आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर तो प्रोजेक्ट उभा करण्याचं एक काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. याला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून कोणतेही प्रोजेक्ट सक्सेस होणार नाही. दिलेला पैसा हा पुरणारा नाही. आमच्या वडिलोपार्जित ज्या काही 2 एकर 3 एकर शेतजमिनी आहेत, त्या शेतजमिनीच्या बळावर वर्षभराचं पालन पोषण त्या शेतकऱ्यांचं होत असतं. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून, सुपीक जमिनी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी प्रोजेक्ट होऊ नये अशी आमची शासनाला मागणी आहे. त्यासाठी हे आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये जे लोक या प्रकरणामध्ये पीडित आहेत, शेतकरी बांधव, ते सगळे या ठिकाणी एकवटले आहेत. आणि शासनाने तशा प्रकारचा विचार करून कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन आम्ही कोणत्याही प्रोजेक्टसाठी घेणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घ्यावी. त्यांना जर प्रोजेक्टला जमीन लागत असेल तर ती फॉरेस्टची त्यांनी अवश्य घ्यावी. यामध्ये आम्हाला काही अडचण नाही. नक्कीच यामध्ये खरं तर संजय राऊत काल म्हणाले की गडचिरोली जिल्ह्यातलं जंगल तोडलं जात आहे आणि तिथले हिंसक प्राणी असतील, विषारी साप आहेत, ते आदिवासींच्या घरात, शाळांमध्ये जात आहे. आणि हीच घटना नेमकी घडली आहे. महाराष्ट्र अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये आहे. 3 विद्यार्थिनी आदिवासी ज्या त्या मरण पावलेल्या आहेत. आता नेमकी कारवाई काय होणार? या उद्योगधंद्यासाठी जंगल तोडून तिथले विषारी साप मंत्र्यांच्या घरात सोडा असं देखील ते म्हणाले. मंत्री देखील आज गडचिरोलीत उपस्थित आहेत. त्यानिमित्ताने आणि आपण एक आदिवासी आमदार म्हणून या दुःखद घटनेचं कसं विवेचन करता? कमी शब्दात काय सांगा? खरं म्हणजे अत्यंत दुःखद आणि फार वेदना देणारी घटना या 3 विद्यार्थीच्या मृत्यूच्या सर्पदंशानं झालेली आहे. मी सदर 3 विद्यार्थिनींना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. या गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं ज्या आश्रमशाळा आहेत त्यामध्ये फार मोठ्या असुविधांचा डोंगर आहे. अशा वेळी जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून ज्या ठिकाणी असुविधा निर्माण झालेल्या आहेत त्या असुविधाचा सुधार करावा. दुसरं, जंगल तोडण्याच्या संबंधानं
जे काही या जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे खनिज संपत्ती लुटण्यासाठी शासन कशी काय परमिशन देतं? एखादा रस्ता बनवायचा असेल तर 4-4 वर्ष 5-5 वर्ष त्या रस्त्याला मंजुरी मिळत नाही, झाड तोडावे लागतात म्हणून. परंतु तेच जर मात्र खनिज संपत्तीच्या बाबतीत जर काही निर्णय घ्यायचा असेल आणि त्या ठिकाणी जर वृक्षाची तोड करायची असेल तर शासन मात्र त्यांना लगेच परमिशन देतं. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्यानं हत्ती आणि वाघाचा फार मोठ्या प्रमाणात धुमाकूळ आहे. वन्य प्राण्यांमुळे फार मोठी मनुष्य हानी आणि पिकांची हानी होत आहे. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की या वन्य प्राण्यांच्या धोक्यापासून आमच्या समस्त या जिल्ह्यातील लोकांना वाचवावं. वन्य प्राण्याप्रमाणेच जे साप आहे हा देखील वन्य प्राणी आहे असं समजून आज हे साप असेल, हत्ती असेल, वाघ असेल हे गावागावामध्ये पोहोचायला लागलेले आहेत. आणि याचा वाढता धोका लक्षात घेऊन शासनानं ताबडतोब याचं नियोजन करावं, त्या दृष्टीनं पावलं उचलावी. आणि मुलांच्या शिक्षणामध्ये ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या निर्माण झालेल्या आहेत, मग त्या अनुदानित आश्रमशाळा असो की शासकीय आश्रमशाळा असो, मी अनेक आश्रमशाळांना आता व्हिजिट करतो आहे. त्या आश्रमशाळेमध्ये फार गंभीर परिस्थिती आहे. ही परिस्थिती केवळ गडचिरोली जिल्ह्याची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आणि म्हणून शासनानं या दृष्टिकोनातून पावलं उचलून आमच्या आदिवासी समाजातील जी मुलं त्या शाळेमध्ये शिकतात, त्या वसतिगृहामध्ये राहतात, आश्रमशाळेमध्ये राहतात, त्या सर्व आश्रमशाळामध्ये योग्य प्रकारच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम आहे. या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्यांना खालच्या कर्मचाऱ्यांना सस्पेंड करून चालणार नाही. तर याची जबाबदारी मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील या संबंधानं त्यांच्यावर देखील कार्यवाही व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सांगतोय. नक्कीच हे आमदार होते, मार्गदर्शन देखील केलं. चरखे पे चर्चा हा जो कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट मध्ये नक्कीच उद्योगांना मात्र शेतकऱ्यांची सुपीक जमीन हिसकावू नये आणि यासाठी शेतकऱ्यांचा बळी जाऊ नये असं देखील आमदारांनी सांगितलं. खरं तर हा सगळ्या दिवसाचा जो उपक्रम आहे तो उपक्रम राबवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्यासोबत महेंद्र ब्राह्मणवाडे आहे. फक्त 1 मिनिट घेतो. गेल्या अनेक महिन्यांपासून हे आंदोलन आपली चालू आहेत. मग मुंडन आंदोलन असेल, शेतकऱ्याचं आंदोलन असेल आणि ठिय्या आंदोलन देखील आपण उभं केलं. आणि हा आदिवासी दिनापासून तर स्वातंत्र्य दिनापर्यंतचा हा जो चरखे के पास चर्चा हा जो संकल्पना आहे ही कशी आपल्या डोक्यात आली आणि पुढे याच्याबद्दल आपण काय साध्य करणार आहोत? निश्चित रूपानं महात्मा गांधीजींच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन ते स्वातंत्र्य दिन असा हा चरखे पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला. याच्यामध्ये जिल्ह्यातले विविध प्रश्न आम्ही या ठिकाणी लोकांशी चर्चा करून याच्यामधून एक मोठं जन आंदोलन कसं उभारता येईल हा सुद्धा प्रयत्न आमचा राहणार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी गेली 8 महिने या जिल्ह्याकडे फिरकूनही पाहिलं नाही. त्यामुळं आम्ही या चर्चेच्या माध्यमातून किमान या चर्चासत्रात तरी पालकमंत्र्यांनी यावं आणि या शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत, अधिग्रहणाचे आहेत, विमानतळाचे आहेत आणि विविध रानटी हत्तीमुळे जे त्रस्त आहेत अशा विविध विषयाला घेऊन या ठिकाणी आम्ही चर्चा करत आहोत. नक्कीच या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इथे येणार आहेत का? आणि येणार असतील तर नक्कीच या चरखे पे पास चर्चा या निमित्ताने आमच्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी ते नक्की इथे येतील काय याची वाट इथे शेतकरी बघतायत असं देखील महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी लोकराज्य टीव्ही न्यूजशी बोलताना सांगितलं.